नमस्कार, मी अनुश्री करंदीकर। पुणे बस डे या सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या उपक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। आपल्या चारचाकी आणि दुचाकी लोकांनी घरीच ठेवून बसने प्रवास करण्यालाच प्राधान्य दिलंय। त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर नेहमीपेक्षा गाड्यांची वर्दळ खूपच कमी होती। गेल्या 2 महिन्यांपासून सकाळ माध्यम समूह या संकल्पनेवर काम करत आहे। समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची या उपक्रमाला साथ मिळाली आहे। कष्टकरी महिलांपासून ते कॉर्पोरेट सेक्टरनेही सकाळच्या या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। अनेक संस्थांनी फक्त नैतिकच नाही, आर्थिक पाठबळ देखील या उपक्रमाला दिलाय। या सर्वांचा सकाळ माध्यम समूह आभारी आहे। खास करून सामान्य जनतेचं आम्ही अभिनंदन करतो, ज्यांच्यामुळेच हा आजचा उपक्रम यशस्वी झालाय। सकाळ माध्यम समूहाने इतिहास घडवला। पुणे बस डे हा अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबवत पुणेकरांना अशी ही PMPML असू शकते याची खात्री दिली। पुणेकरांनी हा उपक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करत फक्त बसनच प्रवास केला। एक चळवळ आज यशस्वी झाली आहे। पुण्यात 1 नोव्हेंबरची सकाळ झाली ती वेगळ्याच स्पिरिटने। आज पुण्यात एका चळवळीचा उत्सव होणार होता। पुणेकर नेहमीसारखेच शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्ये पोहोचणार होते, मात्र तिथं पोहोचण्याचं साधन वेगळं असणार होतं। प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगळं, मात्र त्यांचं मीडियम होतं सेम। सामाजिक चळवळीला उत्सवाचं स्वरूप देऊन ते जनतेच्या अंगवळणी पाडणं हे खरं आव्हान होतं आणि सकाळ माध्यम समूहानं ते आव्हान पेललं। पुणेकरांनी आज पुणे बस डे साजरा करावा अशी हाक सकाळ माध्यम समूहानं दिली। आज पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रत्येकानं खाजगी वाहनाचा आधार न घेता PMP बसने प्रवास करावा। त्यासाठी PMP प्रशासनाला आवश्यक ती मदत माध्यम समूह करेल। त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला म्हणजेच राजकारण्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला एकत्रित करणं, सामावून घेणं ही जबाबदारी सकाळ माध्यम समूह घेईल अशी संकल्पना सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक संपादक अभिजित पवार यांनी मांडली। त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला। मला आनंद आहे की सकाळने पुढाकार घेतला, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि एकत्र येऊन आपण आपले प्रश्न सोडवावेत याची जाण जर समाजामध्ये आली तर त्याचा उपयोग नक्की होईल। ही फक्त सुरुवात आहे आणि लगेच काही सगळं यशस्वी होईल असं नाहीये, पण अनेक प्रश्न असे आहेत की लोकांना समजतात काय करणं हे एकत्र विचारमंथन करून सोडवणं शक्य असतं आणि त्यातली एक चळवळ आहे असं आपण मानूया। या चळवळीला कुठेतरी एक पुणेकरांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे आणि त्याचं हे फळ आहे। आता हे बघायचं की पुढे काय होतंय आणि आपण जसं म्हणतोय की प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की पुढे स्वतः आपण काय करणार। सकाळ माध्यम समूहाचा प्रत्येक घटक यासाठी कामाला लागला आणि बघता बघता या संकल्पनेचं चळवळीत रूपांतर झालं। अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष एकत्र आले। आज बसनेच प्रवास करू अशी शपथ प्रत्येक पुणेकरांनीही घेतली। प्रत्यक्ष 1 नोव्हेंबरला याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर पाहायला मिळालं। पुण्यातल्या PMPL प्रशासनाच्या सगळ्या रूटवर बसेस उपलब्ध होत्या। या व्यतिरिक्त गरजेनुसार काही वेगळे रूट्सही तयार केले होते। त्यावरही बसची फ्रिक्वेन्सी चांगली होती। नेहमीप्रमाणे पुणेकर शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्ये जायला निघाले, मात्र आज त्यांनी आपल्या बाईकला किक मारली नाही किंवा किल्ली फिरवून कार सुरूही केली नाही, तर बहुसंख्येनं पुणेकरांनी बस स्टॉप गाठले। मी मागच्या 4 वर्षात पहिल्यांदा बसने आलेलो आहे। मी डेली कारने येतो, आज मी पहिल्यांदा बसने आलेलो आहे आणि बस खूप कम्फर्टेबल वाटले। हा माझा वर्षातला पहिला बस प्रवास आहे। मी स्वतःची बाईक वापरतो आणि माझा असा समज आहे किंवा होता की बसने प्रवास करणं म्हणजे वेस्टेज ऑफ टाईम प्लस क्राऊड प्लस भरपूर इश्यूज आहेत, पण आज जो अनुभव होता दॅट वॉज डिफरंट। आणि मी विचार करतोय की आता इथून पुढे जर ही फ्रिक्वेन्सी राहिली बसेसची आणि ही फॅसिलिटी राहिली PMTची तर आय विल गिव्ह अप माय बाईक आणि मी बसने प्रवास करणं सुरू करेन। अतिशय छान वाटते बसने प्रवास करताना। गाड्या वगैरे बंद, पेट्रोलची बचत होतीये, प्रदूषणाचा एक दिवस टाळला जातोय।
सर्वसामान्य पुणेकरांसोबतच सेलिब्रिटीही आज बसने प्रवास करणार होते. त्यासाठी त्यांनी आपल्या कार बाजूला ठेवल्या आणि पीएमपीनं प्रवास केला. सर्व्हिसेस खूप चांगल्या असाव्यात. नागरिक म्हणून जे पालन करायचं आहे ती अर्थात आमची जबाबदारी आहे. असं होऊन चालत नाही की त्यांनी काही नियम करणं आणि ते अंमलात आणणं, याच्यासाठी हे असं आपल्याला म्हणून चालणार नाही की फक्त ही त्यांची एकट्याची जबाबदारी आहे. गाड्या फक्त गरजेपुरती जर वापरल्या तर पोल्युशनही कमी होईल, ट्रॅफिकही कमी होईल आणि ॲक्सिडेंट जे आता इतके होत आहेत त्याचंही प्रमाण कमी होईल. आणि बस हा इतका छान आहे, म्हणजे आपण एन्जॉय करू शकतो याच्यामध्ये. कुठलीही गोष्ट संघटितपणे एकत्र होणं ही तितकी सुंदर गोष्ट आहे की लोकांना एकमेकांचं सगळं पटून इतकी लोक एकत्र येऊन काहीतरी करतायत. आणि मी लहानपणी खूप बसमध्ये फिरलेलो आहे, त्यामुळे मला खूप मजा येते. मी खूप दिवसांनी पीएमटीत बसलोय. समाजातले मान्यवरही आज बसकडे वळले. शिक्षण तज्ञ, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि कला क्षेत्रातल्या मंडळींनी आज बसनेच प्रवास केला. पुण्याच्या दृष्टीने हा एक मोठा प्रयोग आणि एक मोठी क्रांती आहे, म्हणजे एकूण वाहतूक व्यवस्थेची. आणि याच्यातून आता आपण अशी अपेक्षा ठेवतोय की येत्या 2-3 वर्षामध्ये संपूर्ण आपल्याला या शहराच्या मध्ये किती आवश्यकता आहे बसची, आणि जेवढी वाहनं सामुदायिक म्हणजे सार्वजनिक येतील तेवढं मग घरच्या गाड्या घेऊन कशाला निघायचं. माझी अशी अपेक्षा आहे की पुणे हे बसचं पुणे व्हावं, अशी माझी अपेक्षा आहे. आणि ते ज्यावेळी होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं पुण्याच्या अनेक वाहतुकीच्या समस्या सुटतील. परदेशी नागरिकांनीही पुण्यात आज बसने प्रवास केला. पुण्याजवळच असलेल्या आत्मसंतुलन केंद्रात ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे शिष्यगण असलेल्या जर्मन नागरिक महिलांनीही बसने प्रवास केला. पर्सनली आय लाईक व्हेरी मच टू ट्रॅव्हल बाय बस एनिवे. आणि ही कल्पना खरोखर फारच चांगली आहे, कारण पॉल्युशन कमी होणार आणि ट्रॅफिक पण अंडर कंट्रोल राहणार आणि पेडेस्ट्रियनसाठी पण खूप फायदा आहे. Traffic is much less, the pollution is much less. We can breathe the Pune air, which normally is difficult. And yeah, it is a joy to see everybody so joyful on this day and participate on the Pune bus day. It is really very, very great. I have to really say I appreciate so much how everybody is supporting and so enthusiastically and joining together. There is the possibility to drive with the bus. I feel like comfortable, and there you meet nice people, you speak with people, they are happy, they have respect, they respect each other. It's just a great experience. आजचा दिवस हा पुणेकरांचा होता. सगळे जण एकत्र आलो, परिश्रम घेतले तर आपण कोणतंही संकट पार करू शकतो, हा विश्वास आजच्या दिवसानं दिला. पुणेकर बसने प्रवास करणार असतील तर त्यांना तशी सेवा देण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. त्यासाठी पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनी शिफ्टपुरतं काम न करता ओव्हरटाईम मध्ये काम केलं. सकाळी पहाटे 5च्या पासून हजेऱ्या आहेत तर रात्री 10-11 वाजेपर्यंत अशा हजेऱ्याप्रमाणे 16 तास भरून घेणार आहे आमच्याकडनं. एखादं सार्वजनिक कार्य खरोखर यशस्वी करायचं असेल तर राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा मूलमंत्र सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी दिला. त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाला एकत्र आणणं, त्यांना तन मन आणि धनानंही या उपक्रमात सहभागी करून घेणं, यासाठी सकाळ माध्यम समूहाचे राजकीय कार्यकारी संपादक गोविंद घोळवे यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचं फळ प्रत्यक्ष आजच्या दिवशी मिळालं. राजकारण अपाट प्रामाणिकपणे सकाळने उचललेले हे पाऊल पर्यावरण असेल, ट्रॅफिक असेल, ध्वनी प्रदूषण असेल, या सर्वार्थाने अतिशय पुढच्या काळात काय पद्धतीने आता आपलं जनजीवन असलं पाहिजे याचं मार्गदर्शक आहे. आणि हा उपक्रम हा राजकारणाच्या पलीकडे एक सामाजिक उपक्रम म्हणून मी पाहतो. निवळ पर्यावरणावरती नाही तर माणसाचे जी मानसिक त्रास ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो यावर पण मोठा परिणाम झाल्याशिवाय राहणार. आज हडपसर परिसरामधून ज्यावेळेस मी निघाले त्यावेळेस जी शाळेची मुलं, कॉलेजची मुलं माझ्या बसमध्ये होते, त्यांच्या आनंदाला पारावरच उरलेला नव्हता, कारण त्यांनी अतिशय आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला. दैनिक सकाळ हा सगळ्यांचा विचार करतो आणि म्हणून सकाळ माध्यम ग्रुपनी आज जे यामधलं सगळं निरीक्षण केलंय तर आम्ही सन्माननीय अभिजित पवार यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करते. विशेष म्हणजे सुप्रियाताईंनी बसमधून प्रवास करताना सहप्रवाशांशी संवाद साधला. काली अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतलेला आहे.
आणि खरंच कौतुकास्पद आहे की पर्यावरणाची जेव्हा आपण चर्चा करतो त्याच्यात काहीतरी आपण केलं पाहिजे, बदल घडवला पाहिजे. त्याची पहिली पायरी म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे आणि त्याचा एक चांगला कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे. जे काही करू शकतो आपण ते सगळेचे प्रयोग केले पाहिजेत आणि चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टम्स ही प्रत्येक शहरात या देशाच्या झालीच पाहिजे. टीका करणं अतिशय सोपं आहे, मात्र प्रत्यक्ष सुधारणेसाठी तुम्ही काय करता असा सवाल सकाळनं विचारलाय. हे एकदा जर समजलं की प्रश्न सोडवू शकतात, टीका करणं सगळ्यात सोपं आहे, दोष दाखवणं सगळ्यात सोपं आहे. तुम्ही प्रयत्न काय करता सोडवण्याकरता. त्यामुळे सकाळचा प्रतिक्रिया प्रकार हा आहे की लेट अस सॉल्व्ह द प्रॉब्लेम, प्रश्न सोडूया शिव्या देण्यापेक्षा आणि टीका करण्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे याला प्रतिसाद प्रचंड मिळाला असं मला वाटतं. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे म्हणजे आपण काय केलं पाहिजे, कसं शिस्त पाळली पाहिजे. असं जर का सर्वांनी केलं तर नक्की आपल्याला हा बर्थडे जो आहे तो रोजच बर्थडे केल्यासारखा होईल. पण दरवर्षी 1 नोव्हेंबरला असं आपण ठरवलंय की बर्थडे आपण साजरा करायचा आणि हे स्वप्न आहे आपलं की 2 वर्षात रोजच बर्थडे होईल. यहाँ का वातावरण दिन पर दिन जैसे ग्लोबल वार्मिंग हो रहा है, अगर पुणे जैसे शहर से शुरू किया तो बहुत अच्छी बात होगी. आई एम वेरी हैप्पी कि सकाल ने लीड लेके कम से कम ये कोशिश तो किया कि एक दिन करके दिखाते हैं. अब गवर्नमेंट का और पब्लिक का इंटरेस्ट बढ़ेगा. आज का दिन का एटमॉस्फेयर देख के तो लगता है कि इसको हर दिन करना चाहिए. पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारणं हे एक आव्हान आहे अशी टीका नेहमीच केली जाते. मात्र निव्वळ टीका करून या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी माध्यमांची ओळख. एक दिवस आपण या समस्येकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिलं तर समस्या आरामात सुटू शकते. हे आज पुणे बस डे या उपक्रमानं सिद्ध केलंय. हे यश पुणेकरांच्या स्वप्नांचं आहे. फेसबुकवर आम्हाला अनेक प्रतिक्रिया आल्या. पुण्याचं आजचं वेगळं रूपडं पाहून एका पुणेकर नागरिकानं आज पुण्यात फिरताना युरोपात फिरल्यासारखं वाटतंय असं म्हटलंय. सकारात्मक विचारानं एकत्र आलो तर समस्या चुटकीसरशी सुटते या विश्वासाचा हा विजय आहे. त्यामुळे पुणे बस डे हा खऱ्या अर्थानं हॅपी डे झाला. ब्युरो रिपोर्ट, पुणे. अवघ्या पुण्यानं एक दिवस आपापली खासगी वाहनं घरात ठेवून बसनं प्रवास करायचा. यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्र येऊन पुढे जायचं अशी संकल्पना सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मांडली. या संकल्पनेचं रूपांतर एका सामाजिक चळवळीत झालं. त्याला तुफान यश पुणेकरांनी दाखवलं. अभिजित पवार यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. सकाळ माध्यमाने अनेक लोकचळवळी उभ्या केल्या आहेत. आज पुन्हा एक लोकचळवळ आजपासून सुरू झाली आहे. बस डे हे त्याचं निमित्त होतं. बस डेला पुणेकर नागरिकांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या योजनेची ही जी योजना आहे ती योजना ज्यांनी तयार केली आणि जी लोकांनी उचलून धरली ते सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आपल्यासोबत आहेत. साहेब, एक चांगली संकल्पना आहे, लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला, तो अनुभव आपल्याला आलेलाच आहे. काय कशा अर्थाने ही कल्पना कशी सुचली? नाही, म्हणजे पुण्यात कोणी राहत असलं तर त्याला म्हणजे वाहतुकीचा त्रास होतोच. म्हणजे ट्रॅफिकची जी सगळी समस्या आहे तर ती अडचणीची आहेच. त्याच्यामुळे साधारण 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा मला एकदा ऑफिसला जायला 1 पाऊण तास लागला तर मी जरा चौकशी करायला लागलो की काय आपल्याकडे म्हणजे ही सगळी भीषण परिस्थिती निर्माण होती आहे. म्हणून मग संपादकांशी बोललो, काही आपल्या रिपोर्टर्सशी बोललो आणि विचारलं की काही तज्ज्ञ मंडळी म्हणजे याच्यावरती काहीतरी आपल्याला एक मार्ग शोधला पाहिजे. असं करत करत वेगवेगळ्या मग समाजातल्या तज्ज्ञांशी मी बोललो, नेत्यांशी ही अधिकारी वर्गाशी बोललो आणि असं लक्षात आलं की ह्याला एक सगळ्यांनाच काहीतरी करायचं आहे. असं कोणी म्हणत नव्हतं की ही जी काही वाहतुकीची समस्या आहे ती सोडवायची नाही आहे. असं लक्षात आलं की कोणी एकत्र एका व्यासपीठावर येत नाही आहे. म्हणून मग आपण असा निर्णय घेतला की या सगळ्यांना आपण एकत्र एका व्यासपीठावरती आणूया आणि बघू काय होणार होतं. तर तशी ती सुरुवात झाली आणि मग CIRTचे जे रिपोर्ट्स होते त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की साधारण 3000 वाहनांची गरज आहे. 3000 बसेस पुण्यामध्ये त्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे साधारण तेव्हा म्हणजे PMPLकडे रस्त्यावरती साधारण 1200-1250 बसेस चालतात.
तर मग असं ठरवलं की एक दिवस चला भाड्याने जर का आपण 1,500 बसेस मिळू शकलो तर एक ड्रेस रिहर्सल केल्यासारखं की काय होतं आहे, एक बघू कसं काही त्याच्यामध्ये फरक पडेल का किंवा कुठल्या अडचणी निर्माण होतील. तर अशा कल्पनेतून हे आपण एक गीते आणि बघता बघता एक चळवळीचं याला रूप आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेले 2-3 महिन्यापासून या सर्व योजना तयार करण्यात विविध स्तरातील लोकांशी बोलण्यात आलं आहे. वेगवेगळ्या स्तरांची काही मागणी होती आणि कशा पद्धतीने ही तुमच्यासमोर व्यक्त झाली? हे साहजिक आहे. म्हणजे असं आहे की जेव्हा आपल्याला अडचणी समजायला लागल्या, म्हणजे जर का तुम्ही PMPL अनेक वेळा लोक नावं ठेवतात की हे कसे गाडी चालवतात, बस कशी चालवतात किंवा कंडक्टर असे वागतात वगैरे. पण तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागल्यावर असं लक्षात येतं की कोणी तिथे जो बिचारा ड्रायव्हर आहे तो 3:30ला घरातून तो उठून लांब कुठेतरी जातो आणि तो 5:30ला पहिली शिफ्ट सगळी सुरू होते, थकलेला असतो आणि 8 तासाची शिफ्ट, त्याच्यामध्ये सगळे ज्या पद्धतीने पुण्याच्या रस्त्यांवरती गाडी चालवायची म्हणजे सोपं नाही आहे. त्यात गर्दी असते बसमध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जर का लक्षात आल्या तर म्हणजे PMPLचे कर्मचारी असो किंवा कॉर्पोरेशनमधले कर्मचारी असो, म्हणजे अगदी कमिशनर असतील किंवा नेते मंडळी असतील, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी एकतर लक्षात आल्या आणि त्या अडचणी कशा आपण दूर करायच्या याच्यावरती आपण विचार करायला सुरू केला. आणि एखादा मार्ग सुचतोय का अशा पद्धतीने जेव्हा आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोलायला लागलो. म्हणजे आता समजा वर्तमानपत्राचा काय हा रोल नाही आहे की शासनाने काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे असं त्यांना सांगायला. पण निश्चित आम्ही एक आम्हाला लक्षात आलं आपल्याला म्हणजे सकाळ समूहाला की समजा सत्ताधारी पक्ष असेल तर त्यांनी काही प्रस्ताव मांडला तर विरोधकांनी जर का विरोध केला तर अडचणीचं होऊन जातं, किंवा विरोधी पक्षांनी काही एक प्रस्ताव मांडला आणि सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी मग काही पुढे सरकत नाही. पण सकाळच्या या व्यासपीठावरती आल्यावरती असं लक्षात आलं की ठीक आहे, ज्या काय अडचणी आहेत त्या तुम्ही सगळ्या एकमेकांसमोर तुम्ही मांडा आणि लोककल्याणाचा जर का आपण विचार केला तर ह्या अडचणी सुटू शकतात आणि सर्वांनी एकत्र येऊन कामाला सगळे लागले. सर्वात म्हणजे पॉझिटिव्ह जर्नलिझम जेव्हा आपण म्हणतो की आपण फक्त केवळ तक्रारी मांडून उपयोग नाही, त्याच्या सोडवणुकीसाठी कुठेतरी प्रयत्न करायला हवे. आणि सकाळ माध्यम समूहाने हा जो प्रयत्न केला, पुन्हा भारतात एक नवं मॉडेल यामुळे तयार होईल या संदर्भात एक महत्त्वाची भूमिका, विशेषतः वृत्तपत्रांची नवी भूमिका आता तयार होऊ लागली, त्या संदर्भात काय सांगता? दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे एका बाजूला तुम्ही टीका तर केलीच पाहिजे, म्हणजे एखादी गोष्ट योग्य नसेल तर वर्तमानपत्राचा हा एक रोल आहेच, तर टीका पण केली पाहिजे. पण त्याच्याबरोबर तुम्ही कौतुक पण केलं पाहिजे आणि कौतुक करताना तुम्ही लोकांच्या अडचणी म्हणजे टीका करताना तुम्हाला लोकांच्या अडचणी पहिल्या समजून घेतल्या पाहिजेत. आपण तेच केलं. असं लक्षात आलं की ठीक आहे, ही अडचण आहे आणि ही सोडवायचा आपण प्रयत्न करू सगळ्यांनी एकत्र येऊन. तर एक वेगळं जर्नलिझम मला असं म्हणायचं नाही, पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आत्ताचं जे सगळं वातावरण आहे, संशयाचं वातावरण आहे किंवा राजकीय नेत्यांवरती सातत्याने टीका, आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी आपण जे बघतोय TV वरती, तसं काही न करता आपण सगळ्यांना एकत्र आणून एक काहीतरी चांगलं काम करायचा आपण प्रयत्न केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात ज्या पद्धतीनं ट्रॅफिकची समस्या वाढली होती, तुम्हाला ऑफिसला यायला जो वेळ लागला होता, आज तुम्ही दिवसभर प्रवास करत आहात, काय दोघांमधल्या जे डिफरन्स आहेत तो तुम्हाला जाणवला? नाही, आज म्हणजे मी बसने झालो सकाळी, पण लवकर होतं त्याच्यामुळे खूप लवकर मी ऑफिसमध्ये पोहोचलो. पण बसने जेव्हा मी प्रवास केला, म्हणजे अनेक ठिकाणी गेलो होतो पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड वगैरे, तर सकाळी दुपारी काही ॲब्सोल्युटली प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे आश्चर्य वाटेल अशी सगळी परिस्थिती होती. म्हणजे मला काही म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणत होते की आम्ही रोज गाड्या चालवतो पण एवढ्या सहजपणे आम्हाला गाडी चालवायला पहिल्यांदाच मिळते. संध्याकाळी थोडी गर्दी वाढली आणि ती साहजिक आहे. म्हणजे आज आपला उद्देश काय होता की बघायला की काय ही जी व्यवस्था आहे ही कुठे त्रास होणार आहे, अडचण कुठे येणार, कुठले रूट्स आपल्या तिथे फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे, कमी केली पाहिजे वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपण अभ्यासच करतो, ड्रेस रिहर्सल जसं मी म्हणत होतो. याच्यामधून एक काय शिकायला मिळणार आहे की या सगळ्या अनुभवामुळे सगळ्यात एक नक्की आहे की लोकांना ह्या एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे, हे नक्की झालं. सगळ्यांना एकत्र येऊन काहीतरी काम करायचं आहे, याच्यामधून एक मार्ग काढायचं, हे नक्की झालं. आता पुढची जी पावलं आपण उचलणार ते ह्या दिशेनेच आपण उचलणार आहोत. त्यामुळे आजचा प्रवास सगळा एक अगदी म्हणजे मी इतक्या विद्यार्थी होते, म्हणजे सगळ्या समाजातले सर्व घटक बसमधून प्रवास करत होते. लहान मुलं होती, अगदी सगळे ज्येष्ठ नागरिक होते वगैरे वगैरे. आणि म्हणजे तुम्ही तर बघितलंच असेल म्हणजे सगळे TV वरती
वेगवेगळे सगळी म्हणजे तळागाळातली लोकांपासून ते अगदी मोठ्या उद्योगपतींपर्यंत. तर मला असं वाटतं सगळ्यांनाच एक कुठेतरी बरं वाटलं. आणि मला आत्ता एक 2-3 फोन आले माझ्या अशा मित्रांचे की त्यांनी आयुष्यात कधी बसमध्ये प्रवास केला नव्हता आणि त्यांनी अगदी आश्चर्य व्यक्त केलं की अरे एवढी छान सेवा आहे हे माहितीच नव्हतं आम्हाला. अशी जर का सेवा रोज मिळाली तर आम्ही रोज बसनी प्रवास करू. आता हे ऐकल्यावरती खूप बरं वाटलं मला. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी मोठी लोक होती विशेषतः व्यापारी वर्ग, जेव्हा आपण त्यांना एका बसमध्ये त्यांनी प्रवास केला त्यांची एक भावना होती की आम्ही जेव्हा विदेशात प्रवास करतो तेव्हा आम्ही 4 व्हीलर वापरत नाही, तेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतो. जर महाराष्ट्रात अशी पद्धतीने सार्वजनिक व्यवस्था विशेषतः पुण्यात जर अशी आली तर आम्ही सुद्धा त्यातून प्रवास करायला तयार आहोत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं होतं. त्या संदर्भात आणखी काय पावलं पुढे करतात? नाही, मला असं वाटतं हे तर प्रत्येकाला वाटतं. म्हणजे कुठलाही भारतीय परदेशात गेलं की हे आपल्या मनात येतच. पण हे पण मनात यायला पाहिजे की मी जेव्हा भारतात होतो तर मी गाडी कशी चालवतोय. तिथे मी सगळी शिस्त पाळतो. तिथे भाड्याने गाडी घेतली किंवा तुम्ही तिथे रस्त्यावरून चालत असला तर तुम्ही सिग्नल, तो हिरवा दिवा असेल तरच तुम्ही सिग्नल क्रॉस करणार. हे भारतात का नाही करत आपण? त्याच्यामुळे एक जो प्रश्न आहे की पुढे काय, तर शासनाने काहीतरी करायचं, दुसऱ्यांनी काहीतरी करायचं, ह्याच्यापेक्षा आता मी काय करणार हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. त्याच्यामुळे मग कुठल्याही वर्गातले तुम्ही असला तरी फरक पडत नाही. आज म्हणजे मी निर्णय असा घेतला की जिथे मला बसने मला प्रवास करता येणार आहे तिथे 100% मी बसने प्रवास करणार. हा माझा निर्णय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने लोकांनी ही योजना, ही संकल्पना उचलून धरली आहे, निश्चितच जबाबदारी वाढली आहे. पुढे या संदर्भात काय विचार केला आहे की कशा पद्धतीने ही योजना आपल्याला पुढे राबवायची आहे आणि निश्चित एक वेगळं चित्र निर्माण करण्यासाठी काही योजना तयार केल्यात असं काय आहे? म्हणजे जेव्हा ही कल्पना मनात सुचली तेव्हापासून म्हणजे ह्याचा विचार तर केलाच होता की जरी आपण एका दिवसासाठी केलं तर पुढे काय होणार. आणि अनेकांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिकच आहे. तर आपण जी तज्ज्ञ मंडळी होती की ज्यांनी जो एखादा बिझनेस प्लॅन करू शकतात, NGOs होते, अनेक ह्या सगळ्या मंडळींची आपण बोललो, चर्चा केली आणि एक पुढच्या 3 महिन्यात आपण एक आराखडा तयार करतोय, एक प्लॅन तयार करतोय. आणि हा जो प्लॅन आहे, जो प्रस्ताव आहे तो आपण समाजापुढे मांडणार की एक ऑप्शन म्हणून तुम्ही बघा याच्याकडे. आणि तो जर का सर्वांना मान्य असेल तर आपण जर का हे सुरुवात केली तर माझ्या मते 3-1 वर्षात, म्हणजे 2 ते 3 वर्षांमध्ये निश्चित आपण बदल घडू शकतो, ही मला खात्री आहे. निश्चितच ही चळवळ आता सुरू झाली आहे आणि येत्या पुढील 3-4 वर्षात या पुणे शहराचं चित्र नक्कीच बदलेल असा विश्वास अभिजित पवार यांनी व्यक्त केला आहे. बस डे यशस्वी केला तर पुणेकरांबरोबरच पुणेकरांनीही पोलिसांच्या या कार्याचं कौतुकच केलंय. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे पोलिसांची जनमानसातली प्रतिमा सुधारल्यानं आनंद व्यक्त करण्यात येतोय. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्याशी केलेली ही बातचीत. आपण आता पाहतोय की पुणे बस डे हा यशस्वी निश्चितपणे झालेला आहे आणि हा यशस्वी होण्यामध्ये सगळे अनेक घटक आहेत. त्यातला एक प्रमुख घटक आहे पुण्यातले ट्रॅफिक पोलीस. आत्ता आपल्याबरोबर आहेत पांढरे साहेब, आपण त्यांना विचारूया. बस डे यशस्वी होण्यामध्ये माझ्या प्रत्येक कॉन्स्टेबलचं योगदान आहे. त्या सर्वांनी भरपूर मेहनत घेतलेले, अधिकाऱ्यांनी भरपूर नियोजनामध्ये वेळ दिलेला आहे, प्रॉपर एक्झिक्युशन केल्यामुळं आणि आमच्या मदतीला NCC, NSS, स्वयंसेवक हे सर्वजण असल्यामुळं आजचा हा बस डे मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेला आहे. तुमचे काही सहकारी पण आलेले आहेत, त्यांचे काय अनुभव आहेत या संदर्भात हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आजचा अनुभव कसा होता आपला? बरोबरच, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद भरपूर होता आणि ते बस स्टॉपवर ते भरपूर ह्यापूर्वी प्रवासासाठी थांबलेले आढळून येत होते, परंतु बस आल्या बस स्टॉप चटकन खाली होत होता आणि कमी वेळेत ते आपापल्या कामाच्या ठिकाणी पोहोचत असल्याचे आढळून आले. एवढे मोठ्या प्रमाणात लोक बसनी प्रवास करतायत, थोडं पुढे तर काम आज वाढलेलं होतं का कमी झालेलं होतं? पोलिसांवरचा ताण खूपच कमी झाला आज आणि ट्रॅफिकही खूप कमी होतं. 2 व्हीलर कमी होत्या, 4 व्हीलर कमी होत्या आणि लोकही खुश होते जाताना आणि सर्वांना बसही वेळेवरती मिळत होते, सर्व वेळेवरती चालू होतं. रस्त्यामध्ये चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस होते 6 वाजता. ही गोष्ट निश्चितच लक्षणीय आहे, कारण अनेक जणांनी 12-12, 14-14 तास आज दिवसभर काम केलेलं आम्ही पाहतोय. आपला अनुभव? आजचा अनुभव चांगला आला नेहमीपेक्षा. प्रवाशांना खूप सुखकर प्रवास मिळाला, हे बरं वाटलं त्यांना. पुणे शहरामध्ये कुठल्याही ठिकाणी
एकही अपघात झाला नाही. टू व्हीलरचा कुठल्याच वाहनाचा अपघात झाला नाही ही विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे. आणि इतर वाहनं कमी झाल्यामुळं आमचा नेहमीचा स्टाफ जो आहे तो रिलॅक्समध्ये आज राहिल्यागत दिवसभरात वाटलेला आहे. आणि असंच जर भविष्यात वाहनं वाढली म्हणजे सार्वजनिक बस व्यवस्था जर उत्तम झाली तर घरातून कोणीही बस फोर व्हीलर काढणार नाहीत, टू व्हीलर काढणार नाहीत. लोकांनाही नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी आरामदायी प्रवास होईल. एक मला सांगा, पुण्यातल्या वाहतुकीबद्दल ना बऱ्या वाईट प्रमाणात लोक बोलतात. पुण्यातल्या लोकांना शिस्त लावायची गरज आहे असंही काही जण सांगतात. पुण्यामध्ये कार्निवल साजरा होतोय असं एक वातावरण होतं. कोणी गुलाब पुष्प देतंय, कोण इतर लावतंय, कोण पाणी देतंय, कोण बस प्रवासाची माहिती देतंय. आणि सर्वजणांच्या मनामध्ये एक लग्नाच्या घरी जसा उत्साह असतो तसा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. बसमध्ये प्रवास करत असताना प्रवाशांच्या चेहऱ्यावर आपल्या प्रश्नाची, आपल्या त्रासाची कुणीतरी दखल घेते किंवा दखल घेतलेले याचा एक त्यांच्या आश्वासक चेहरा मला दिसत होता. आणि जसं आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे, चांगल्या बसेस आहेत आणि लवकर घरी जायला मिळतं आहे, वेळ वाचतोय, याचंसुद्धा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. आणि शिस्तीच्या बाबतीत म्हणाल तर माझं मत आहे की आपण नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, त्यांना जनजागृती करण्याची गरज आहे. जर आपण त्यांना उत्तम रस्ते आणि उत्तम सेवा उपलब्ध करून दिली आणि त्यांना जर आपण उत्तम प्रकारे अवेअरनेस केला तर मला वाटतं की पुण्यातील वाहतूक निश्चितच चांगली व्हायला मदत होईल. बरोबर आहे, पुण्यातल्या लोकांना शिस्त लावण्याची गरज आहे, हे अगदी खरं आहे. मात्र ही शिस्तसुद्धा लावायची कशी याची काही पद्धत आहे. प्रेमाने सुद्धा शिस्त लावता येते, समजुतीने सुद्धा शिस्त लावता येते. असं एरवी शिस्त मोडणाऱ्यांना शिक्षा करणारे आपल्याला सांगतायत. हे कार्य यशस्वी झालेलं आहे, पण फक्त ते कार्य नाही आहे, हा एक उपक्रम आहे, एक चळवळ आहे, एक परिवर्तन आहे. हे पुणेकरांनी पुढे घेऊन जायचं आहे. तर एक दिवस बसने प्रवास केला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण पुणेकरांनी स्वतःच दाखवलंय. पुणेकरांच्या या स्पिरिटला हॅट्स ऑफ. अर्थात हे स्पिरिट कायम ठेवलं, खासगी वाहनांऐवजी बसचाच मार्ग अवलंबला तर ही चळवळ पूर्णत्वाला जाईल.